टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बोला. एक मित्र आहे सचिन दादा आपला, त्याला आपण पैसे दिले 10,000 रुपये लग्नाच्या टायमाला त्याच्या. बर, काय विषय? त्याच्याला आता मित्र होते आपला, त्याला गरज होती पैशाची, आपण त्याला दिले होते. बर बर, हां. तो जवळचाच आहे, तो आता फोन उचलत नाही, काहीच नाही, आणि तो फोनच उचलून नाही राहिला. बर. हा. काय म्हणलं तुमचं? माझं बाळासाहेब अशोक भोसले. बाळासाहेब अशोक भोसले, फुलंब्रीतून बोलतो दादा मी. बाळासाहेब भोसले का? हम्म. हां. बाळासाहेब भोसले का? हम्म. हां. समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही, त्याचा नंबर ब्लॉक करून टाकेल डायरेक्ट. कुठून बोलताय? फुलंब्रीमधून का? फुलंब्री तालुका आहे, गाव रांजणगाव आहे. फुलंब्री तालुका, गाव रांजणगाव. गाव रांजणगाव. हम्म. बर बर. म्हणजे त्या पैशाच्या मात्रात मीच होतो, आपल्या सख्या चुलत भावाचेच पैसे ते दिलेले. हां. हा, त्या पैसे मी त्याला म्हणलं तर ते देईन तो पैसे, पण ते समोरच्यानं काय केलं, तो पैसे त्याने नंबर दोघांचे आमचे ब्लॉक करून टाकले. बर. हा. हं. पैसे देणं. हं. पैसे देणार का? त्याचा एक लहान भाऊ आहे, त्याला बोललो आम्ही, त्याचा लहान भावाच्या फोन मी लावला, तो आमचा आवाज ऐकला, फोन कट करून टाकतो. बर. त्याला म्हणलं बाबा ते कच देतो, काय देतो, तो लगेच फोन कट करून टाकतो. हां. हम्म. तू दिला होता पैसे? कोणी दिला होता? सख्या चुलत भावाचेच आहे, मी द्या सांगितलेत त्याला. आपल्या सख्या चुलत भावाचे पैसे ते हां. मी सांगितलेत त्याला, दे म्हटलं. हां. दिन म्हटलं, ते वापस मित्रच होता सर, तो आपला, असं काही नाही ना. हां. आता त्याने नंबर ब्लॉक करून टाकले आता. नंबर ब्लॉक करून टाकला का? तर नंबर पाठवू तुम्हाला, हां. त्याचा नंबर पाठवू तुम्हाला टेक्स्ट मेसेजला. एक मेसेज. हं. हॅलो. पेमेंटचे डिटेल बी टाकतो मी तुम्हाला लगेच, आणि बर. टेक्स्ट मेसेज करतो किंवा व्हॉट्सअपला करतो लगेच. हं. चालेल, करतो लगेच, टाकतो. मी काय म्हणतोय दादा, पहिले मला पूर्ण टोटली माहिती दे ना. टोटली माहिती म्हणजे, तो एक मित्र सर आपला जवळचाच, माझा क्लासमेट आहे. हां. चंद्र कामाला येतो सिक्युरिटीमध्ये. हां. त्याचं लग्न होतं मार्चमध्ये, 26 मार्चला लग्न झालेलं आहे त्याचं. बर. त्याला 5 मार्च 2024ला त्याला पैसे दिलेले आहे. बर. त्याचा सबूत आहे आपल्याकडे, फोन पे केलेले. बर. हां. त्याला तर ते लग्न झाल्यापासून तो घरीच नाही, तो डायरेक्ट शेंद्रात गेला तिकडं. तो राहतो कुठं मला काही माहीत नाही, मी इकडं चाकणला असतो. त्याला मी फोन लावला 2-4 वेळेस, हां. तो काही फोन उचलत नाही. त्याच्यानंतर त्याच्या भावाच्या फोनून सुद्धा, त्याच्या सख्या भावाच्या फोनून फोन लावला. मी त्याला बोललो, अरे दादा ते आपले पैसे देऊन टाक, लगेच फोन कट करून टाकतो. आणि त्याच्या भावाच्या फोनून मी फोन लावला, तर ते फोन उचलत नाही. बर. समोरचा कोणता मित्र आहे का ना, कोणता पाहुणा आहे? मित्र, पाहुणा नाही, मित्रच आहे, माझा क्लासमेट असतो. क्लासमेट आहे का? मग पैसे द्यायचे नाही ना, असं काय? आता असं काय माहिती साहेब, अशी गोष्ट तू नंतर असं कराल म्हणून आपल्यासोबत. द्यायचं नाही ना, त्या लोक बरोबर नाही ते. आता काय माहिती साहेब, एक चांगला होता, आतापर्यंत त्यानं काही गद्दारी केली, आतापर्यंत व्यवहारच नाही केला पैसा आपण त्यासोबत. आता गरज पडेल लग्नाचा विषय, आता कसं वाटतं, ठीक कोणतं चांगलं उरल होऊ द्या, त्याला दिलंय, तो नाही द्याय ना, आता काय. तर काय करता येईल ऑप्शन, काय ऑप्शन त्याला आता सर? काय ऑप्शन? त्याला काय ऑप्शन करता येईल सर आता त्याला? त्याचा फोन उचलता का नाही तुझं? माझा फोन लागतच नाही, डायरेक्ट म्हणजे ब्लॅकलिस्ट मध्ये टाकेल त्या नंबर, फोनच लागत नाही माझ्याकडून त्याचा. तुझा फोन उचलत नाही? लागतच नाही आता, डायरेक्ट पहिलं उचलत नव्हता, आता लागतच नाही. उचलत नाही? अवघड आहे. अवघड आता, लय अवघड झालं साहेब. आता काय सांगा, आमचेच पैसे देऊन आम्हाला भिकाऱ्याने 3 फोन करायला लागला त्याला, त्याचा फोन लागा ना आता. त्याच्या अदर व्यक्तीने कोणच्या फोन केला तरी फोन उचलत नाही तो. असल्या व्यक्तींना जवळ सुद्धा उभं द्यायचं नाही मित्रा कधी. साहेब आता खऱ्याचे दिवस नाही, तुम्ही आपण आता प्रामाणिक मदत करायला गेलो ना, तर असं करतात लोक. नाही सर, ते काय आलं, एक दोस्तानाच विषय, जर दुसरा व्यक्ती असतो सर आतापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. मी तुम्हाला फोटोग्राफरला बोललो ना, त्याच्या घरी गेलो मी, त्याचा वडील म्हणला डायरेक्ट 10 तारखेला पैसे घेऊन जाय. तुम्हाला माझा मी एकदा फोन केला बघ, एक 10-12 दिवसापूर्वी. हा, ते फोटोग्राफरचा विषय सांगितला, त्याच्या घरी गेलो तुम्ही, त्याच्या वडिलापाशी डायरेक्ट.
हा अक्षरशः 3-4 घंटे मी त्या घरीच बसलो होतो. म्हटलं पैसे घेतल्याशिवाय मिळून उठणार नाही. हं. त्याचे वडील बोलले ठीक आहे ते झालं असेल, ते काय असेल अर्धे पैसे माझ्याकडून 10 डिसेंबरला माघारात माणूस बोलला जा म्हणे पैसे. हं. हा केला आमचा नाही सर, याचं घरदार सारं माहिती आहे मग मला. पण याला प्रेमाने जर नसं गोष्ट द्यायचं तर मग आता काहीतरी करावं लागेल. बरं. त्याने फक्त फोन लावला पाहिजे, सांगायला पाहिजे ठीक आहे महिन्यानं 2 महिन्यानं देतो काहीतरी विषय. तर फोनच उचलत नाही, बरं नंबर ब्लॉक करून टाकला. म्हणजे आमची चूक झाली, त्याला पैसे देऊन अशी गोष्ट झाली आता. तुमचा फोन उचलत नाही का ते? लागतच नाही सर एकूण फोन त्याचा माझ्या फोनहून. तुमच्या माझ्या लागत नाही, माझ्या सख्या चुलत भावाच्या त्याचा बी लागत नाही. दुसऱ्या फोनवरून ट्राय करून बघायचं ना. सर त्याला कुठल्या फोनहून केला ना सर ते फोन उचलतच नाही डायरेक्ट. हां. हा त्याला नवीन नंबरवरून जरी फोन केला तरी फोन उचलत नाही तो. हां. नवीन नंबरवरून फोन केला तर फोन उचलत नाही. फोन उचलत नाही तो. तू ट्राय करून बघितला का? हो. मग आता किती रुपये द्यायचे तुझे ते? 10,000 ना सर त्याच्याकडे. किती? 10,000 रुपये? हम्म. लग्नासाठी मदत केलता का? हा त्याला कमी पडले दे, ते म्हणजे दे देतो तुला लग्न झाल्यावर. आता मुलं पण झाली असेल तिला. किती दिवस झाले पैसे घेऊन? आता सर याच वर्षी मार्च महिन्यात 5 तारखेला पैसे दिले त्याला 5 मार्चला. मित्र आहे 26 का? मार्चला त्याचं लग्न व्हायले. मित्र आहे का? हा बरं ठीक आहे. नाव काय पूर्ण त्याचं? त्याचं नाव आहे मंगेश उत्तम आरसूळ. आणि तुमचं? माझं का बाळासाहेब अशोक भोसले. बाळासाहेब भोसले आणि मंगेश आरसूळ. हम्म. ठीक आहे. सांगा नंबर त्याचा बघतो मी. बरं तुम्हाला पाठवतो मी नंबर पाठवतो त्याचा. सांगा नंबर चालू 9850 9850 84 84 78 31. 78 31. ज्यानं पैसे दिले ना सर ते माझ्यासोबतच सकाळ चुलत भाऊ माझ्याजवळच बसले तोच. मी त्याला म्हणलं देईन पैसे. आता तुम्हाला म्हणतो तो पैसे देणार तुम्हाला पैसे. तुमचे पैसे आहेत का तुमच्या मित्राचे पैसे आहेत? अरे तो सकाळ चुलत भाऊ सर माझा रवींद्र गणेश भोसले. फक्त माझ्या वडिलाचं नाव चेंज आहे फक्त, त्याच्या वडिलाचं नाव चेंज आहे, बाकी सगळं हेच आहे. म्हणजे पैसे तुम्ही घेऊन दिला का त्याच्याकडून? मी म्हटलं तुम्ही मात्र होतो, मी म्हटलं दे बाबा पैसे. मित्र घ्या सर. मध्यस्थी द्या का तुम्ही? हा मी म्हटलं दे बाबा पैसे, जाऊ दे बाबा देईन तू वापस, तुला लग्न आहे म्हटलं त्याचं. मंगेश आरसुळे? हा मंगेश आरसुळे का? बरं. हा एक मिनिट फोन लावला त्यांना. चालेल सर लावा फोन. कॉल करीत आहात ती व्यक्ती कुठला आहे? तुझ्या गावचा आहे का दुसऱ्या गावचा आहे? गावचा सर गावचा. त्याचं घर म्हणजे जवळच, मला त्याचं घर माहिती आहे, सगळं माहिती त्याचं मला. बरं. हा तुझं काहीच नाही. घरात काही येत नाही का मग? तो घरी येत नाही सर इकडं. तो लग्न झाल्या पण तिकडंच गेला बायकोला घेऊन, तिकडंच तो अजून काय यायनाच नाही तो. हां. हा माझा पोरं होण्याची वाट बघताय का? देव जाईन तेच त्याला माहिती सर. आता दोस्तांत गोष्टी आता गुतल्या आता आमच्या, आता काय बोलणार त्याला. त्याच्या आई वडील सांगत नाही का तुम्ही? त्याचे वडील महामूर्ख आहे सर. त्याच्या वडिलाचा काय विषय, त्याच्या वडिलाला थोडी विचारून पैसे दिले सर आपण. त्याचा वडील डायरेक्ट म्हणतो तुम्ही तुमचं बघून घ्या. बरोबर. त्याचा दाजी म्हणतो तुम्ही तुमचं बघून घ्या. बरोबर. तुमचं तुम्ही बघून घ्या. हा त्याच्याकडे आहे सर मग 2 व्हीलर गाडी ती उचलून आणावं लागेल मग त्याची. हां. त्याच्याकडे 2 व्हीलर आहे मग त्याची गाडी घेऊन यायला लागेल मग. हां. मग आता काहीतरी ऑप्शन करावं लागेल ना सर. हां. काहीतरी ऑप्शन करावंच लागेल मला. त्याला आता ऑप्शन नाही म्हटलं कोणतंच फोन बोलत नाही सर ते. त्याला फोन जरी लावला ना सर कुठल्या बी नंबरवरून, ते फोन उचलत नाही. फोन काय उचलत नाही? नाही त्याला आजपर्यंत कुठली शिवी दिली नाही, काहीच नाही. त्याला प्रेम आणि त्याला फोन उचलत नाही म्हणून. हे माणुसकीच्या नावावर ते कलंक आहे मग. असल्या माणसाला कुठं पाण्याने तिथं कापावं लागेल. सर पण चांगल्या माणसाला गद्दार भेटते सर हे. दुनियाच गद्दार आहे, त्याला काय बोलायचं? नाही दुनिया नाही सर. त्याच्यामुळे चांगल्या माणसाला असं नाही सर. भरपूर लोक व्यवहार केला सर. असं काही नाही. भरपूर लोकांनी असं आजपर्यंत कोणी त्रास नाही झाला. असे 2च लोक मूर्ख भेटले आम्हाला फक्त. हा एक आणि एक ते फोटोग्राफर. त्याचा बाप बोलला की मग पैसे घेऊन जा 10 डिसेंबरला. ते दुनिया गद्दार आहे गद्दार. काय करणार सर आता आम्हाला नाही कळली दुनियादारी लवकर. थांब 1 मिनिट चालू द्या. 1 मिनिट चालू थांब. हॅलो मित्रा. सर बोला ना. हा बघ त्यांना जरा आलं तर बघ गोडीत पैसे देत असेल तर, नसेल तर सांग. त्यांना आलं तर मला सांग, मी बोलतो त्याला काही. ठीक आहे? बरोबर चालेल सर. मी त्याला नाही उद्या प्रेमाने त्याला डायरेक्ट जाऊन भेटतो सर. उद्या किंवा परवा तो काय म्हणतो काही नाही मी तुम्हाला सांगतो.